पण हे अधिवेशन बोलवण्यात जेव्हा सरकारने बोलावण्याचा निर्णय केला त्यावेळी जीएसटीला काही आमचा विरोध नाही, परंतु या अधिवेशनाच्या अगोदर कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावं अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय राज्यपालांना भेटून केली। खरं म्हणजे हा जीएसटीचा पहिला कायदा लागू करावा, खरं म्हणजे हा आग्रह मुळातच काँग्रेस पक्षानं आघाडी सरकारने 2011 साली त्या संबंधित निर्णय केला, परंतु आजच्या सत्तेमध्ये असणाऱ्या दिल्लीमध्ये असणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या मंडळींनी त्याला कशा पद्धतीने विरोध केला अध्यक्ष महोदय सर्वांनी पाहिलेला आहे। त्यावर मी त्याच्यावर काही फार भाष्य करणार नाही, परंतु राज्याच्या शेतकऱ्यांचा आत्महत्याचा प्रश्न एवढा गंभीर होत असताना आणि केवळ गंभीर होत नाही अध्यक्ष महोदय, तर दिवसागणिक या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या वाढते आणि म्हणून त्यात कर्जमाफीशिवाय दुसरा अध्यक्ष महोदय त्याला पर्याय नाही आहे हे आता सर्वांनीच मान्य केलेलं आहे। जे राज्याचे माननीय मुख्यमंत्री सुरुवातीला म्हणत होते की कर्जमाफी हा पर्याय नाही, योग्य वेळी आता नंतर अध्यक्ष महोदय त्यांनी स्वतः सांगायला सुरुवात केली आणि आता उत्तर प्रदेशाच्या नंतर त्यांनी कशी कर्जमाफी दिली त्यासाठी आता अभ्यास करण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून या जीएसटीच्या अधिवेशनापेक्षाही महत्वाचा कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचं खरं जी आम्ही विनंती केली होती याच्याबद्दल राज्य सरकारने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। मगाशी सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय तो महत्वाचा होता, कारण एकदा जीएसटी आपण लागू केल्यानंतर मग कर्जमाफी कर्ज लागणारी काही 35,000, 40,000, 50,000 कोटी रुपयाची लागणार आहे, परत सरकारला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे आणि मग जीएसटीच्या नावाखाली हात वर करून द्यायचे आणि राज्यातल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा आत्महत्याच्या खाली ढकलायचं, त्याला वाऱ्यावर सोडायचं, ही भूमिका मग राज्य सरकारने जर त्यावेळी घेतली तर मग अध्यक्ष महोदय राज्यातल्या शेतकऱ्यांनी कोणाकडे आश्रय पाहिजे। म्हणून आमची मागणी होती की या अधिवेशनाच्या अगोदर कर्जमाफीचं सुद्धा विशेष अधिवेशन घ्या अशा प्रकारची मागणी आम्ही केली। खरं म्हणजे आम्ही भूमिका मांडली, सत्तेमध्ये असणाऱ्या शिवसेनेने सुद्धा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली, अधिवेशन वाढवावं। त्यांचा तर एक शिवसेनेच्या मंत्र्यांचा तर अजब कारभार आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलायचं काहीच नाही आणि बाहेरून सरकारला धमक्या द्यायच्या, परंतु त्यांनी सुद्धा अध्यक्ष महोदय मागणी करूनही सरकार ऐकायला तयार नाही। इतक्या निर्णय पद्धतीने अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर सरकार चालत राहिलं तर मग ह्या ज्या दिवसागणिक मी म्हटल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत याचा अर्थ सरकारला शेतकऱ्यांना आत्महत्या करू द्या, आम्हाला काही त्याचं सोयीसुद्धा नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची भूमिका नाही अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय अप्रत्यक्षपणे सरकारी भूमिका निमित्तानं खरं म्हणजे अधोरेखित होते। उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्याबरोबर 16 दिवसामध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी 1.5 महिन्यापूर्वी घोषणा केली की मी आता उत्तर प्रदेशच्या सरकारने कर्जमाफी कशी केली याचा मी अभ्यास करतो। म्हणजे 16 दिवसामध्ये एका राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतायत आणि 3 वर्ष सत्तेत आल्यानंतरही त्यामध्ये सरकारचा अद्यापही अभ्यास चालू आहे। मग एवढा विद्यार्थी अध्यक्ष महोदय आम्ही कधी पाहिला नाही, अशा प्रकारचा आता म्हणण्याची वेळ आलेली आहे। संघर्ष याच्या निमित्त अध्यक्ष महोदय आम्ही हाच मुद्दा मांडला की आता अभ्यास करण्याची वेळ झाली नाही, आता तुमचा अभ्यास करण्याची जर कोण नसेल अध्यक्ष महोदय तर आम्ही सरकारला आवाहन केलं तुम्ही कॉपी करा, तामिळनाडूची कॉपी करा, उत्तर प्रदेशची कॉपी करा, तेलंगणाची कॉपी करा, की
किंबहुना 2008 साली काँग्रेस आघाडी सरकारनं जी कर्जमाफी दिली त्याची कॉपी करा अध्यक्ष महोदय. 13 आहे. पण आता ही कर्जमाफीची परीक्षा पास करा 6 आहेत. अशा प्रकारची आता राज्य सरकारला विनंती करून झालं. तर म्हणजे राज्य सरकार स्वतः काही करत नाही आणि आम्ही काही सूचना केल्या तर त्याबद्दलही राज्य सरकार आता कोणाचं ऐकायला तयार नाही असं एक वास्तव राज्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून राज्य सरकारने अध्यक्ष महोदय सुधीर भाऊंना एवढीच आमची अपेक्षा आहे की या संदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे. तर उद्या जीएसटी लागू झाल्याच्या नंतर मग कर्जमाफीचा मुद्दा मग तुम्ही काही सोडून देणार आहात का. कर्जमाफी आपण करणारच नाही का. या बाबतीमध्ये राज्य सरकारने या संबंधीची भूमिका स्पष्ट करणं अपेक्षित आहे. कारण एकदा जीएसटी लागू झाल्याच्या नंतर पुन्हा नवीन करवाढ करणं, नवीन कराचा बोजा सर्वसामान्यावर टाकणं अध्यक्ष महोदय नंतर शक्य होणार नाही. तर अध्यक्ष महोदय कर्जमाफी करायची नाही, त्याला वेळ काढूपणा करायचा आणि दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव सुद्धा देण्याच्या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे सरकारने जी अनास्था दाखवली हे आता तुरीच्या प्रश्नावर अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आलं. म्हणजे 5,050 रुपये तुरीचा हमी भाव असताना आज शेतकऱ्याला 3,000 रुपये 2800 रुपयाला व्यापाऱ्याला विकावं लागतं. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, सुरुवातीला बिल मांडलं गेलं, सन्माननीय अर्थमंत्री महोदय होते, परंतु ज्यावेळेस जयंत पाटील साहेबांचं भाषण संपलं त्याच्यानंतर अर्धा तास झालेला. अध्यक्ष महोदय, मलाही कळतं की दुपारी त्यांना जेवायचं असेल म्हणून ते बाहेर गेले असतील, परंतु सभागृहामध्ये जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण किंवा सिनियर मिनिस्टरांचं भाषण असल्यानंतर समोरच्याही बाजूचे सगळे लोक राहतात. आता विरोधी पक्ष नेते स्वतः भाषण करायला उठलेले आहेत. मगाशी आमच्या ताईंचंही भाषण झालं, त्याबद्दलही दुमत नाही, परंतु आता विरोधी पक्ष नेत्याचं भाषण असताना अर्थमंत्री किंवा अर्थ राज्यमंत्री दोघांपैकी एकाने तरी हजर राहावं अशी आमची विनंती आहे. काहीतरी आपण त्यांना बोलवावं. राजी, आप वापस आ जाओ बुला के. हाँ, मान्य. नाही अध्यक्ष महोदय, मान्य अजित दादाने जो मुद्दा मांडला माझ्या लक्षात होतं, परंतु माझी अपेक्षा होती की आपल्या माध्यमातून तरी आम्हाला संरक्षण मिळेल, अर्थमंत्र्याला आपण बोलवून घ्यायला अध्यक्ष महोदय. पण सरकार कोणत्याच विषयामध्ये गंभीर नाही, त्यांना विषयाचे गांभीर्य झाले नाही. मला वाटतं एक तर जयंत पाटलांच्या भाषणामुळे त्यांची सभागृहाची इच्छा राहिली दिसत नाही. एवढं भाषण जयंत पाटलांचं ऐकल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय मुद्दा सांगत होतो की तुरीच्या बाबतीमध्ये जे प्रकरण घडलंय आणि आज आमच्याच पक्षाचे आमदार राहुल बोंद्रे हे मागचे 3 दिवस आमरण उपोषणाला त्यांना बसावं लागलं. शेवटी काल राज्य सरकारने सगळ्या त्यांच्या मागण्या मान्य केल्यात, काल उपोषण सोडलं अध्यक्ष महोदय. पण माझी या निमित्तानं मागणी आहे की शेतकऱ्यांचा असंतोष जो आज या तुरीच्या प्रश्नामध्ये पाहायला मिळाला त्यातून मग मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. तो काही शेतकऱ्याचा दोष नव्हता, राज्य सरकारचं अपयश याच्यातून शेतकऱ्याला मात्र शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करायचे हा काही तो शेतकऱ्याचा दोष नव्हता अध्यक्ष मोदी म्हटल्याप्रमाणे. त्यामुळे हे गुन्हे सुद्धा राज्य सरकारनं सर्व शेतकऱ्याच्या बद्दल दाखल केले, मागे घेतले पाहिजे, ही आमच्या निमित्तानं मागणी आहे. आज जो आमदार निवासमध्ये जो प्रकार घडला किंवा त्या मागच्या महिन्यामध्ये जो मंत्रालयातल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये प्रकार घडला अध्यक्ष महोदय, मुळात राज्य सरकारची भूमिका काय. शेतकऱ्यांच्या निदान शेतकऱ्याला तुम्हाला सन्मान करता येत नसेल अध्यक्ष महोदय तर अवमान तरी करू नका. एका पक्षाचे अध्यक्ष शेतकऱ्याला साल्या म्हणून त्याला अध्यक्ष महोदय शिवेचे लाखो वाहतात. ज्या भागातून ते अध्यक्ष आहेत अध्यक्ष महोदय त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या ते भागामध्ये. परंतु शेतकऱ्यांना मदत करण्याच्या वेळी त्यांना फक्त शिवाय जर द्यायच्या असतील आणि ते जर सरकारचं धोरण असेल अध्यक्ष महोदय ते मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैव आहे. आणि मग अध्यक्ष महोदय
जीएसटीच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुद्दाम हा मी यासाठी विषय मांडला की ह्या सगळ्या कर प्रणालीमध्ये राज्य सरकारचं जे उत्पन्न कमी होणार आहे, वाढणार आहे, त्यातून जी मागणी आहे कर्जमाफी संदर्भातली, उद्या हमी भाव द्यायचे अध्यक्ष महोदय, आता तुरीच हमी भाव द्यायचा आहे. आज 5,050 रुपये हमी भाव असताना जर शेतकऱ्याला 3,000 रुपये तूर खरेदी करावा विकावं लागली, तर जो उद्या जर शेतकऱ्यांची तूर हमी भावानं खरेदी करावी लागली तर 1,000 रुपये 2,000 रुपये जो मधला जो फरक आहे अध्यक्ष महोदय, हा सरकार उद्या जीएसटी आल्यानंतर कसा भरून देणार आहे? उद्या ही जी साधनं सरकार उभी करायला लागणार आहे, मग ते केंद्र सरकार असू देत, राज्य सरकार असू देत, याकरता सरकार पैसा कसा उभा करणार आहे, हा अध्यक्ष महोदय हा खरं महत्वाचा प्रश्न आहे. याच्या संबंधी सुद्धा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये या बाबतीमध्ये खुलासा करण्याची गरज आहे. काल अध्यक्ष महोदय विधेयक क्रमांक 34-35 आम्ही काल मंजूर केलं. आणि मग अध्यक्ष महोदय त्या विषयात त्या दोन्ही विधेयकाच्या काही मुद्द्या संदर्भात मी काही बोलणार नाही, परंतु काही मुद्द्यांना स्पर्श करावा लागेल की ज्यामध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांना या संबंधीची काही धोरणात्मक निर्णय करता आले पाहिजे. आम्ही ज्या राज्यामध्ये फिरतोय तर जीएसटी येणार म्हणून आणि असंख्य प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे, जनतेच्या मनामध्ये आहेत, आणि त्या प्रश्नाची आजच्या देशामध्ये त्या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजे ही खरं अपेक्षा सभागृहामध्ये, खरं सभागृहाच्या माध्यमातून जनतेला. नाही अध्यक्ष महोदय, जीएसटीचा मुद्दा यासाठी मांडला सुधीर भाऊ की या निमित्तानं उद्या कर्जमाफी करता तुम्ही निधी कसा उभा करणार आहात? उद्या 1 जुलैला तुमची जीएसटी लागू झाल्यानंतर मग आता फक्त पेट्रोल आणि डिझेलवर इतकी दरवर तुम्हाला किती व्यवहार करणार तुम्ही? नाही बरोबर आहे, परंतु त्याच्यातून शेवटी या संबंधी अध्यक्ष तोच खुलासा पाहिजे ना. म्हणून या बाबतीमध्ये याच्या संबंध नाही असं आपण जे म्हणतो ते चुकीचं आहे. आपण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे राज्याचा संपूर्ण विरोधी पक्ष म्हणून मी या चर्चेकडे अध्यक्ष महोदय राजकारण पाहत नाही, परंतु अध्यक्ष महोदय या विधेयकाच्या किंवा घटनादुरुस्तीचा काय परिणाम होणार आहे आणि हा परिणाम अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या दृष्टीने याचे काय परिणाम होणार आहेत याची खरं या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून सरकारने सुद्धा मात्र सन्मान्य अर्थमंत्र्यांनी ह्या काही सूचना ज्या आहेत याच्या संदर्भात विचार केला पाहिजे. शेवटी हे जीएसटी विधेयक मान्य करायचं आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे, पण ज्या घाईगर्दीमध्ये किंवा ज्या उत्साहभरात तुमचं सगळं चाललेलं आहे त्यातून ज्या काही शंका लोकांच्या मध्ये आहेत त्याचं जर निराकरण झालं तर उलट मला वाटतं की राज्याच्या या अंमलबजावणीला तुम्हाला मदत होणार आहे. पुन्हा इन्स्पेक्टर राज आलं, पुन्हा अधिकाऱ्यांच्या ताब्यात सगळं गेलं तर पुन्हा मग जनतेला विटीला धरण्याचा प्रयत्न जर झाला तर शेवटी याची बदनामी सरकारची होणार आहे. अध्यक्ष महोदय, जीएसटीच्या बाबतीमध्ये ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी विशेष अधिवेशन झालं त्या विस्ताराने बोललं त्या मुद्द्यामध्ये, पण या बाबतीत त्यानंतर ही जी मूळ संकल्पना जीएसटीची आपण जी मांडलेली होती त्यावेळी आणि आता जी लोकांमध्ये चर्चा आहे, एक राष्ट्र आणि एक कर अशी जी मूळ संकल्पना याची आहे, पण आज वस्तुस्थिती काय आहे? ज्यावेळी तुमचं विधेयक अध्यक्ष महोदय मांडलं गेलंय त्याच्यामध्ये एक राष्ट्र एक कर आणि अनेक उपकर त्याच्यामध्ये मांडले गेले. मुळातच जीएसटीच्या मूळ सिद्धांताला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये छेद गेलेला आहे आणि म्हणून या संबंधीची भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे. कारण एक सारखी कर प्रणाली अध्यक्ष महोदय देशामध्ये आणताना ती लोकांना सुसह व्हायला पाहिजे, असं नाही असं होता उपयोगी नाही, ही त्याच्या पाठीमागची अध्यक्ष महोदय भूमिका आहे. आणि म्हणून या आदर्श कर प्रणाली आपण देशभरात आणतोय. मग आपण अध्यक्ष महोदय किती या संबंधी गवगाव करत असतो सुधीर भाऊ, पण याच्यामध्ये ज्या महत्वाच्या वस्तू या कर रचनेतून वगळलेल्या आहेत आणि ज्या वस्तूला समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय, त्यासाठी 5%, 12%, 18% आणि 25% मला वाटतं आपण त्याच्यामध्ये असे 4% आपण केलेले आहेत. आणि त्यामुळे 1 नेशन 1 टॅक्स हा जो मूळ सिद्धांत होता या संपूर्ण कर प्रणालीमधला अध्यक्ष महोदय, त्यालाच आता या ठिकाणी खरं त्याच्यावर संबंधित प्रश्नचिन्ह तयार झालेले आहे. पण अध्यक्ष महोदय, ज्यावेळी संपूर्ण देशभरामध्ये वस्तू आणि सेवा कर एक सारख्या असाल तर असं खरी मूळ कल्पना याच्यामध्ये आहे, पण केंद्र सरकारने जो आता जो कायदा मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये वास्तव तसं दिसत नाही. सुधीर भाऊ, तुम्ही जर ते विधेयक पाहिलं केंद्राने मंजूर केलेलं तर अध्यक्ष महोदय
या संपूर्ण 41 घटकांना या तुमच्या कर प्रणालीतून बाजूला ठेवण्यात आलेला आहे, बाहेर ठेवण्यात आलेला आहे. मग अशा वेळी आपण जी काही एक सारखी कर प्रणाली आपण जी लावायची म्हणतो, आज पेट्रोल डिझेल सगळे अधिकार आपल्याकडे दिलेले आहे. मध्यंतरी पेट्रोल डिझेलच्या वर दुष्काळाच्या नावाखाली आपण त्याच्यावर आपण करवा बसवला. आम्ही परामगाशी जयंत पाटील म्हटल्याप्रमाणे आज 2 राज्यामध्ये 15 रुपयाचा फरक पडत असेल पेट्रोल डिझेलमध्ये, गोव्याच्या आणि गुजरातच्या बॉर्डरमध्ये जर 6-8 रुपये फरक पडत असेल, तर अध्यक्ष महोदय की मला सगळ्यात मोठा धोका जो दिसतोय की राज्याच्या कर प्रणालीतून जर तुम्हाला उद्या या संपूर्ण प्रक्रिया जर आपण पाहिली तर उद्या पेट्रोल डिझेलचा किंवा दारूच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित झाला होता याच्यामध्ये काळा बाजार होणं किंवा त्याच्यामध्ये एक मोठं रॅकेट निर्माण होणं किंवा शेजारच्या राज्यातून पेट्रोल या ठिकाणी माल मिळतं म्हणून तिकडून आणणं, अध्यक्ष महोदय हे सगळं जे आपण वाहतूक थांबवू शकणार नाही, पण हा काळा बाजार आपण कसा थांबवणार आहात आणि या संबंधी राज्याचं नुकसान कसं आपल्याला टाळता येईल या बाबतीतला विचार अध्यक्ष महोदय करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुळातच आपल्या सरकारमध्ये ज्या वेळोवेळी जे आम्ही निर्णय पाहतो, एक तर नियोजनाचा अभाव आहे, नियोजन शून्य कारवाई घडणार नाही पण नियोजनाचा अभाव आहे, आणि या संपूर्ण सरकारच्या धोरणामुळं आज राज्य सरकारच्याकडे मोठ्या प्रमाणात निधीचा अभाव आहे. घोषणा पण एवढ्या केलेल्या आहेत, मगाशी उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला, इतक्या घोषणा आपण करून ठेवल्या आहेत, आणि मग ज्या संबंधी आज राज्य सरकारकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. आपण जर एकूण राज्याची स्थिती जर पाहिली तर त्याच्यामध्ये राज्याची जी काही तूट महसुली तूट आहे किंवा एकूण राज्याची आर्थिक स्थिती आपण अध्यक्ष महोदय जर पाहिली तर आता जीएसटी पूर्वी जरी राज्याची अवस्था असेल तर उद्या जीएसटी आल्याच्या नंतर काय आपण राज्याला आर्थिक शिस्त लावणार आहात, राज्य कोणत्या दिशेला येऊन जाणार आहात, सुधीर भाऊ पुढे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची येऊ नये, अशी अपेक्षा आम्हाला खरं म्हणजे निमित्त आहे. हा प्रश्न विचारण्याची येऊ नये म्हणून काही आम्हाला सूचनेनिमित्त आपल्याला करायचे आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये सुद्धा तेलाचे भाव कमी झालेले असताना सुद्धा गेले 2 वर्ष आपण सामान्य ग्राहकाला आपण न्याय देऊ शकलो नाही. केंद्रानं भाव कमी केले की तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कर वाढवायचे. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की कुठेतरी फिस्कल डिसिप्लिन राज्यामध्ये आता पाळण्याची गरज आहे. कारण जीएसटी आल्यानंतर पुष्कळ मर्यादा तुमच्या येणार आहे. राज्य हे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, पण ह्याच्यामध्ये शेवटी आपण जर फिस्कल डिसिप्लिन पाळली नाही, आपल्या स्वतःच्या इच्छेला मर्यादा घातल्या नाही, राज्याची तिजोरीकडे पाहत आपण काही निर्णय केले नाही, तर मला वाटतं या जीएसटीच्या आल्याच्या नंतर मग मोठं आर्थिक अरिष्ट आपल्याला ओढावेल अशा प्रकारची भीती सातत्याने मला वाटतं. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण सामान्य माणसावर कर बसवत चाललेला आहात, पेट्रोल डिझेल सोडा, परवा मुद्रांक शुल्क आपण वाढवला, म्हणजे कुटुंबामध्ये हस्तांतर करायची प्रॉपर्टी, वडिलांची जमीन मुलाच्या नावावर करायची, त्याला सुद्धा आता मुद्रांक शुल्कामध्ये आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं. ते आता शिवसेनेचे मंत्री जाऊन सांगतात ना बाहेर का मला मान्य नाही, म्हणजे लोकांचे आपण किती खिसे कापणार भाऊ असं आम्ही बोलतोय, पण आम्ही सोडून द्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे सरकार दरोडेखोरांचं असं म्हटलं अध्यक्ष महोदय, आम्ही नाही म्हटलं, ते स्वतः पक्षप्रमुख म्हटले तुमचे सरकार दरोडेखोरांचं आहे. याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. नाहीतर अध्यक्ष महोदय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला ही जीएसटी लागू झाल्यापासून लागू झाल्याच्या नंतर या संबंधी ज्यावेळी पक्षातला तुमच्या सत्तेतला एक प्रमुख सरकारला दरोडेखोराचे उपमा देतो त्यावेळी मात्र या सरकारच्या विश्वासार्हतेबद्दलचे प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत. आणि लोकांचा तो विश्वास, लोकांचा जो गैरसमज आहे भाऊ की आपण दरोडेखोर आहात का नाहीये, हा तुम्हाला गैरसमज दूर केला पाहिजे. मला हे आश्चर्य वाटतं की काय सरकारमध्ये राहायचं, सरकारचे फायदे घ्यायचे, सरकारकडून सगळं पदरात पाडून घ्यायचं, आणि जीएसटी शेवटी हे जीएसटीवर परिणाम आहे की अध्यक्ष महोदय की शेवटी तुम्हाला त्यांच्या दारात जाऊन मनधरणी करावी लागेल. पण एवढी त्यांची मनधरणी केल्यानंतर तुम्हाला दरोडेखोराची उपमा मिळते, म्हणजे त्याच्या मोबदल्यात तुम्हाला बक्षीस मिळत असेल तर आम्हाला हे दुःख होतं भाऊ, दुसरं काही नाही. तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहिल्यानंतर, कारण मी काय बोलतोय की ज्यावेळी आपण 73-74 घटना दुरुस्ती आपण मान्य केली, स्थानिक संस्थांना सगळे अधिकार दिले,
आता हे सगळे अधिकार हे आर्थिक स्वायत्ता सगळ्या संस्थांनी निघून जाणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे या संपूर्ण या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण कसं संरक्षण देणार आहोत? नाहीतर नोटाबंदी निर्णय झाला, एका रात्री नोटाबंदी झाल्या, लोक देशात घडायला लागले, व्यापारी संपले, शेतकरी संपला, अशा प्रकारची अवस्था जी तयार झाली. अध्यक्ष महोदय, आज एटीएम मध्ये आजही इतक्या दिवसानंतर 5 महिन्यानंतर आज एटीएम मध्ये खडखडाट आहे, आपण माध्यमामधून पाहतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जीएसटी तसं होऊ नये, ज्या आविर्भावानं आपण जीएसटी आणण्याच्या जे काही आविर्भावानं जीएसटी आणण्यावर पाहत आहेत, तर त्या नोटाबंदी सारखा त्याचा परिणाम सामान्य जनतेला त्या सामान्य जनतेवर येऊ नये अशा प्रकारचं मला वाटतं आपण या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, हा जो काही जीएसटीच्या अंमलबजावणी नंतर जो ट्रान्झिशन पिरियड येणार आहे, या ट्रान्झिशन पिरियडच्या निमित्तानं आज खरं चिंता वाटायची आहे की या महापालिका आहे, या महापालिका असतील, यांना जे वेलफेअर ऍक्टिव्हिटी करतात अध्यक्ष महोदय, जे सेवा कर आहे, हा सेवा कर निघून जाणार. आणि मग वेलफेअर ऍक्टिव्हिटीसाठी अध्यक्ष महोदय सरकार या स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं निधी देणार आहे? त्याच्या संपूर्ण जर व्यवस्था जर बंद होणार आहेत, त्या संपूर्ण अध्यक्ष महोदय त्यांच्या या सगळ्या प्रक्रिया ज्या काही गाव पातळीवर शहरामध्ये जे काही सुविधा द्यायच्या नागरिकांना अध्यक्ष महोदय त्या बंद होणार असतील, तर आपण सुधीर भाऊ या संपूर्ण सेवा करायची भरपाई त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये कशी देणार आहात? हा खरं या जीएसटीच्या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या संपूर्ण जीएसटीचा विचार करताना मला एकच भीती वाटते की स्थानिक स्वराज्य संस्था उद्या सरकारने जर त्यांना भरपाई दिली नाही, सरकारने त्यांना जर मदत केली नाही, तर पुन्हा अध्यक्ष महोदय मग पाणीपट्टी, घरपट्टी अशा प्रकारची अतिरिक्त उत्पन्नाची साधनं या महापालिकेला शोधावी लागतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आम्हाला अर्थमंत्र्यांकडून आम्हाला आश्वासन पाहिजे की ह्या जीएसटीच्या विधेयकाच्या परिपूर्तीमध्ये तुम्ही जे महापालिकेला अनुदान देणार आहात, त्याच्यामध्ये या महापालिका उद्याच्या काळामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी वाढवणार नाही किंवा तो अतिरिक्त बोजा जनतेवर टाकणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आपल्या माध्यमातून आपण राज्याच्या जनतेला देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या खरं म्हणजे ट्रान्झिशन पिरियडच्या काळामध्ये हा जो आता संपूर्ण कर पडलेले जे पण लागू होणार आहे, दुसरी मला अध्यक्ष महोदयची भीती वाटते की राज्यामध्ये सातत्यानं नैसर्गिक संकट येत राहतं. आपण शेतकऱ्याला मदत करतो, उद्या नापिकी आली, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, उद्या या जीएसटीच्या माध्यमातून सरकारकडे कोणती उत्पन्नाची साधनं आहेत या ट्रान्झिशन पिरियडमध्ये, अशा वेळी शेतकऱ्याला आपण कशी मदत करणार? नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर तुम्हाला संबंधी रिसोर्स मोबालायझेशन आपण कसं करणार आहात की ज्यामुळे सामान्य जनतेला आपण मदत करू शकतो? या संबंधीचा ऍक्शन प्लॅन आपल्या शासनाकडे तयार आहे का? आणि तो तयार असेल तर आपण तो जाहीर करावा की ज्यामुळे या आपत्तीमध्ये आपण सामान्य राज्यातल्या जनतेला कशी मदत करणार आहोत. मला वाटतं तुमचा आम्ही त्या बिलामध्ये तो उल्लेख नाही केला आणि म्हणून हा खरं म्हणजे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज जीएसटीचं जे विधेयक, जीएसटी हा खरं म्हणजे त्याचे दर आपण ठरवण्यात आलेला आहे, हा विधेयकाचा जो आत्मा आहे. आपल्याकडे 2 प्रकारची कर प्रणाली आहे, एक तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आहे. आणि जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे जो 67% जवळजवळ 62% इतकं उत्पन्न आपल्याला अप्रत्यक्ष करातून मिळतं. आणि मग अध्यक्ष महोदय, त्याचा परिणाम शेवटी जेव्हा आपण लागू करू तर श्रीमंत आणि गरीब हा संबंध राहणार नाही, याचा संबंध हा दोघांवर होणार. आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय निमित्ताने विनंती आहे की या संबंधी कॉन्स्टिट्युशनल कॅप एक घटनात्मक आपल्याला त्याच्यावर काही बंधन घालावं लागतील की ह्या कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक बंधन घातल्याच्या नंतर मग उद्या कोणी जरी काय ठरवलं तर आपल्याला त्याचा जो काही वाढ द्यायची आहे ती 18% आपण जी सीमित करायचं म्हणतोय ती 18% पुढे जाणार नाही. या संबंधीचा विचार सुधीर आपल्याला या जीएसटीच्या माध्यमातून केला पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे 5 वर्षापर्यंत ही सगळी जबाबदारी केंद्राने घेतलेली आहे, पण 5 वर्षानंतर जे विक्री कर हा जो आपला खरं राज्याचा मुख्य स्रोत होतो उत्पन्नाचं, ते संपल्याच्या नंतर 5 वर्षानंतर आपण आपल्याला काय पर्याय व्यवस्था राहणार आहे, आपण कशा पद्धतीने राज्याच्या सगळ्या योजनांची परिपूर्ती करणार आहोत, कमिटमेंट पूर्ण करणार आहोत, याचंही कोणीतरी मला वाटतं आश्वासन आपल्या माध्यमातून, आज सभागृहाच्या माध्यमातून जनतेला देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. आणि म्हणून जे काही आपण जर बिल पाहिलं, विधेयक पाहिलं, आपण त्याच्यामध्ये कॅटेगरी केलेलं आहे अध्यक्ष महोदय की ज्यांचा टर्नओव्हर
1.5 कोटीपेक्षा कमी आहे. ते सगळे करदाते आपण राज्याच्या अक्षरात आणलेले आहेत. 90%, 10% केंद्राच्या अक्षरात राहणार आहे. आणि मग अध्यक्ष महोदय हे जे कॅटेगरीज आपल्या कॅटेगरी त्याची करावं लागणार आहे. उदाहरणार्थ अध्यक्ष महोदय की ज्यांचा टर्नओव्हर 15 कोटीच्या वर आहे त्याची 50% होणार आहे. 50% राज्य सरकार, 50% केंद्र सरकार. पण हे 50% जे आपण कॅटेगरी करणार आहे त्यांची याची मूलभूत सिद्ध याच्या करता मार्गदर्शक तत्व काय आहे. कारण हे जर आपण याच्यामध्ये काही अध्यक्ष महोदय करदात्यांची कॅटेगरी करण्यामध्ये किंवा त्याचं जे काही विभाजन करण्यामध्ये जर चूक झाली तर याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागेल. आणि म्हणून सुधीर भाऊ आम्हाला यासाठी आपल्याकडे आश्वासन पाहिजे या बाबतीमध्ये आपण काय करणार आहात. खरं म्हणजे आज 50 लाख आतील उत्पन्न असणाऱ्यापैकी 90% करदाते राज्याच्या अक्षर देणार आहेत आणि 10% केंद्राकडे जाणार आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्तानं तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे की जीएसटीचा निर्णय झाल्याच्या नंतर जसं घाईगर्दीमुळे नोटाबंदीचा निर्णय लागू झाला आणि जी अधोगती आपण पाहतोय तुम्हाला समर्थन करता येणार नाही. त्यात तुम्हाला त्या संदर्भात भाष्य करणं चुकीचं आहे व सरकारचं समर्थनच करावं लागेल सुधीर भाऊ. परंतु त्या नोटाबंदीवर झालेला परिणाम मला वाटतं हा निर्णय करताना ज्यावेळी 90% लोक तुमच्या राज्य सरकारच्या अखत्यारीत राहणार आहेत तर त्यांची सुद्धा अशा प्रकारची फजिती होणार नाही. त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागणार नाही. कारण आज या संपूर्ण विधेयकावर चर्चा करताना मी पुढे जो मुद्दा मांडणार आहे तो महत्वाचा आहे की या बाबतीमध्ये लोकांचं प्रशिक्षण आपल्याकडे प्रशिक्षित तसं मनुष्यबळ आहे का हा खरं महत्वाचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी जे स्लॅब या ठिकाणी केलेले आहे म्हणजे आता खरं म्हणजे ही जी जीएसटी काउन्सिल आहे ही आता सुप्रीम झालेली आहे. कालच्या सभागृहामध्ये चर्चा होत असताना आता विधानसभेचे सगळे अधिकार गेलेले आहेत. पार्लमेंटचे अधिकार गेलेले आहेत. आता हे सार्वभौम सभागृहाची पुरी काळजी करायचो, कर बसवण्यासंदर्भात निर्णय करायचो, आपण जे विधानसभेतून आमच्याकडून परवानगी मागायचे आता आपले अधिकारच राहिले नाही. पण प्रत्येक कामाची सुरुवात आता शासनास आपण जे पाहिजे बिलामध्ये शासनास परिषदेच्या शिफारशीवरून असं उल्लेख आहे प्रत्येक क्लॉजमध्ये आहे. याचा अर्थ कोणतीही गोष्ट राज्यामध्ये करायची असेल तर तुम्हाला जीएसटी काउन्सिलकडे जावं लागेल. आणि म्हणून त्या काउन्सिलच्या हातामध्ये आता खरं आपण आपलं भविष्य ज्यावेळी सोपवतोय राज्याचं भवितव्य जर त्या काउन्सिलच्या हातामध्ये आपण देणार आहोत तर म्हणून थोडी टीका टिप्पणी जर झाली तर मला असं वाटतं की ती अतिशय मला वाटतं योग्य पद्धती एक सकारात्मक पद्धतीने घेऊन त्याच्यामध्ये शेवटी राज्याच्या हिताचा आपण निर्णय करणार आहोत. राज्याच्या हितासाठी निर्णय होणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये सुधीर भाऊंनी सुद्धा निश्चितपणे ओपन माइंडनी या संबंधीचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे आज याची अंमलबजावणी करताना अध्यक्ष महोदय कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्किंग या 2 गोष्टी फार महत्वाच्या. आता कनेक्टिव्हिटी तुम्हाला जी करायची आता या संपूर्ण करदात्यांच्या संदर्भातली आणि त्याचं नेटवर्किंग तुम्हाला जे निर्माण करायचं आहे मला असं वाटतं की या नेटवर्किंगची आज जी मला राज्याची स्थिती दिसते तुम्ही ज्यांच्यावर बसलेला आहात त्यांच्याकडून आता काय अपेक्षा करायची. कारण अध्यक्ष महोदय त्यांच्या परवाच्या त्या शिवसंपर्क अभियानामध्ये आमदारांची माझी नगरसेवक असतील बसेल म्हणजे आमच्या फणसेच्या आधी चाबूक स्वरच नोंद दाखवला अशी जर कनेक्टिव्हिटी होणार असेल अध्यक्ष महोदय तर कशा पद्धतीने सरकारची उद्या सरकार कशा पद्धतीने चालणार आहे. इथे सगळ्यात आमदाराच्या जागेवर जर नगरसेवक जाणार असेल तर अध्यक्ष महोदय हे नेटवर्किंग आपलं चालणार आहे का. आणि या संबंधीचा आपल्याला मला वाटतं विचार केला पाहिजे. नाही तुम्ही कुठे फिरता मला माहिती आहे तेव्हा आम्ही काही चर्चा करत नाही अध्यक्ष महोदय. आणि मग अध्यक्ष महोदय या निमित्तानं कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्किंगच्या बाबतीमध्ये जी काही आपल्याला अंमलबजावणी करायची सुधीर भाऊ या बाबतीमध्ये हा जो मला धोका दिसतोय की प्रशिक्षित मनुष्यबळ जर आपण या ठिकाणी वेळीच त्याच्यामध्ये आतापासून त्याची तयारी केली नाही तर मग मात्र मोठ्या संकटाला आपल्याला सामोरे जावं लागेल. खरं म्हणजे आपण संवाद यात्रा सुरू केलेली आहे. तुमच्या संवाद यात्रेमध्ये आता लोकांना सांगा की आम्ही आता आम्ही आता करपणेला आणतोय. आता बाकी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही आमच्या संघर्ष यात्रेच्या विरोधात तुम्ही संवाद यात्रा करायला निघालेला यांचा शिवसंपर्क अभियान संपला आता पण तुमच्या आता संवाद यात्रा तरी सुरू करा व्यवस्थित. तुम्ही बैलगाडी जाणार आहात नॉन एसी गाडी जाणार आहात उन्हात फिरणार आहात तेव्हा आता तुम्हाला धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा आहात त्याबद्दल. पण निदान लोकांना तुम्ही खरंच जा उन्हात फिरा लोकांच्या पर्यंत जा. लोकांच्या भावना काय तुम्हाला कळतील. कर्जमाफी का करावी लागणार आहे हे तुम्हाला त्यावेळी कळणार आहे.
तुम्ही लोकांना साले का म्हटलेला, त्याची किती साला म्हटल्यानंतर किती मोठी किंमत मोजावी लागेल हे लोकांच्या पर्यंत गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या संबंधीच्या जीएसटीच्या बाबतीमध्ये एक मास एज्युकेशन अवेअरनेस कॅम्पेन, मला वाटतं सुधीर भाऊ, महाविद्यालयाच्या स्तरापासून मला वाटतं एक विशेष त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करून का होईना, निदान आमच्या बीकॉम कॉलेज महाविद्यालयाची मुलं आहेत, नंतर अधिकारी होतीलच, अधिकाऱ्यांच्या मध्ये तर प्रशिक्षण होईलच, पण अवेअरनेस मला वाटतं लोकांच्या मध्ये सुद्धा या बाबतीमध्ये केला पाहिजे. खरं म्हणजे आपण या बिलामध्ये अन्नावर आपण कर लावलेला नाहीये, परंतु प्रक्रिया केलेल्या अन्नावर आपण कर लावणार आहात का याच्या संदर्भात संदिग्धता याच्यामध्ये आहे. कारण अजूनही मुंबईतला शहरातला गरीब माणूस हा पूर्णपणे या प्रक्रिया केलेल्या अन्नावर जगतो. रेस्टॉरंटमध्ये जातो, वडापाव खातो, शिववडापाव खातो अध्यक्ष महोदय, परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निदान त्याच्यावर हा जीएसटीचा भाग येणार आहे का, हा या संबंधीचा अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून याकरता राज्य सरकारनं वेळीच या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे या जीएसटीमुळे अध्यक्ष महोदय जे तुमच्या अप्रत्यक्ष होणार आहेत, मी तुम्हाला बाजार समिती उदाहरण देतो. आज बाजार समितीमधून आपण कर घेतो. आता तुमच्या या जीएसटीमुळे बाजार समितीचा जो कर घेण्याची जी प्रक्रिया आहे ती रद्द होणार. आणि म्हणून बाजार समितीला मग अशा पद्धतीने आपण सरकार भरपाई देणार आहात का, रिएम्बर्समेंट करणार आहात का आपण अध्यक्ष महोदय, याचा सुद्धा या बाबतीमध्ये एक उदाहरण आपण सांगितलं की या रकमेची प्रतिपूर्ती आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा आपण ज्यावेळी कर घेण्याकरता त्या छोटी ही कर घेण्याची प्रक्रिया एकदा तुम्ही समान केल्याच्या नंतर त्याचं बाजार समितींचे एक उदाहरण दिलंय. अशा अनेक व्यवस्था आहेत, पण या बाबतीमध्ये सुद्धा राज्य सरकारनं याच्यामध्ये खुलासा करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण जो मगाशी मी वन नेशन वन टॅक्सचा जो मुद्दा केला आहे सुधीर भाऊ, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे की उत्पादनासाठी राज्यातील व्यापाऱ्यांसाठी एजीएसटी अंतर्गत नोंदणी घ्यावी लागणार आहे. त्याच उत्पादनाच्या अन्य राज्यातील व्यापाऱ्यासाठी सीजीएसटी अंतर्गत प्रत्येक राज्याकडे एक वेगळी नोंदणी घ्यावी लागणार आहे. आणि जर तेच उत्पादन निर्यात करत असेल तर त्यासाठी आयजीएसटी अंतर्गत अध्यक्ष महोदय वेगळी नोंदणी करावी लागणार आहे. एकाच व्यापाऱ्याला स्थानिक माल विक्री करताना, देशांतर्गत विकताना आणि देशाबाहेर विकताना तिन्ही वेळा या तुमच्या नवीन या जीएसटी मध्ये प्रत्येक वेळी त्याला वेगळी नोंदणी करावी लागेल. आणि हे मला वाटतं मोठं अरिष्ट त्या सगळ्या व्यापारी क्षेत्रावर होऊ शकतं. याच्या संदर्भातल्या या निमित्तानं आपल्याला विचार केला पाहिजे. आणि म्हणजे किचकट प्रक्रिया जी या निमित्तानं जी निर्माण होणार आहे यातून सुलभता कशी मिळेल या संदर्भातला अध्यक्ष महोदय आपल्याला विचार करावा लागेल. आज आपल्या खरं म्हणजे राज्याची परिस्थिती काही फार चांगली नाही आहे. आज जर राज्याच्या तिजोरीची अवस्था तर पाहिली तर 2017-18ची महसुली तूट 4,511 कोटी आहे, तर राजकोषीय तूट 38,789 कोटी इतके आहे. राज्यावर कर्जाचा बोजा 2016-17 मध्ये 3,99,877 कोटी होता, तो 2017-18 मध्ये कर्जाचा बोजा 4,13,044 कोटीवर गेलेला आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, जी महसुली जमावत होणार आहे त्याची संपूर्ण रक्कम, बहुतांशी रक्कम ही कर्जफेड, व्याज प्रदान आणि आस्थापन याचा खर्च होणार आहे. फक्त 39% निधी आज हा राज्याच्या विकासावर खर्च होऊ शकतो अशी अवस्था अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कर प्रणालीमध्ये अंमलबजावणीमध्ये अध्यक्ष महोदय जर घट झाली तर सुधीर भाऊ याचा परिणाम राज्याच्या विकासावर होतो. निधी कमीच, आपल्याला जर एवढा मोठा कर्जाचा बोजा राज्यावर असताना आपल्याला जर त्याच्या संपूर्ण मगाशी म्हटल्याप्रमाणे व्याजाचा हप्ता देण्यामध्ये 7वें वेतन आयोग आलेला येणार आहे, ते देण्यामध्ये आपल्याला जर खर्च पडणार आहे, तर मग अशा वेळी या संपूर्ण कर प्रणालीमध्ये आपलं उत्पन्न कमी होणार नाही या संबंधीची आता विशेष काळजी आपल्या निमित्तानं घ्यावी लागेल. खरं म्हणजे आता जगाच्या पाठीवर जे काही स्थित्यंतर येत आहेत त्याचा उल्लेख मगाशी जयंत पाटील साहेबांनी केला. खरं म्हणजे आज एवढं बलाढ्य आर्थिक स्वायत्ता असणारा चीन याच्यामध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे. आज मोठ्या मोठ्या महासत्ता आज पूर्णतः विदेश पूर्णतः अध्यक्ष महोदय व्यापार धोरणाशी विसंगत कारभार करायला लागलेला आहे. आपण गॅट आणला, आज जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ हे आता अनेक राष्ट्रांनी गुंडाळायचं ठरवलेलं आहे.
कारण आर्थिक आता प्रत्येक देशाचं अर्थकारण बदलत चाललेलं आहे. आपल्या देशाचे उद्योग आपल्याच देशात झाले पाहिजे, देशातला रोजगार देशातच निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारची जर ज्यावेळी धोरणं पुढे येतात तर त्यावेळी मुद्दा सुद्धा त्याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि परिणाम महाराष्ट्र म्हणून जो आपण जे सांगतात की मोस्ट फेवर्ड स्टेट, परदेशी गुंतवणूक करण्यासाठी आपल्या देशाकडे आता येण्याची जी काही वाटचाल सुरू होते त्याला सुद्धा मोठ्या मर्यादा येणार आहेत. कारण जे धोरण आज सगळ्या जगामध्ये पूर्णतः व्यापारी धोरणाची विसंगत मी म्हटल्याप्रमाणे आता धोरण घेत आहेत आणि त्याचा परिणाम सुद्धा उद्याच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच मुद्दा जयंत पाटलांनी सांगितला, देशाविरुद्ध झालं की अशी काय शिस्त देशावर उडालं तर पहिल्यांदा देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता देशाच्या केंद्रामध्ये होईल आणि त्या राज्याची चिंता कोण करणार आहे याची सुद्धा उत्तर या निमित्तानं अध्यक्ष महोदय मिळाली पाहिजे. खरं म्हणजे जीएसटीच्या अंमलबजावणी करण्याकरता केंद्रानं ज्यांची फक्त 10% लोकांच्या करता जबाबदारी आहे त्यांनी जी काही मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी नेमले आहेत तर प्रामुख्यानं अध्यक्ष महोदय त्यांनी 10,500 कर्मचारी अध्यक्ष महोदय ज्या 10 लाख व्यापाऱ्यांपैकी फक्त 2 लाख लोकांचं काम करणार आहेत अशा करता अध्यक्ष महोदय 10,500 लोकांची नेमणूक केंद्राने केलेली आहे. आपल्या राज्याने काय केलं अध्यक्ष महोदय? आपल्या राज्याचं मनुष्यबळ एवढं कमी आहे, त्यांनी काय केलं आपल्याकरता? 1 आयुक्त, 9 अतिरिक्त आयुक्त, 72 सह-आयुक्त, 400 उपायुक्त, 593 सह-आयुक्त. अध्यक्ष महोदय म्हणजे 8 लाख केसेस करण्यासाठी एवढे कर्मचारी आणि 2 लाख केसेस सांभाळण्यासाठी 10,500 कर्मचारी. आणि पुन्हा अध्यक्ष महोदय या संपूर्ण जीएसटीचं, एजीएसटीचं या संपूर्ण कर प्रणालीची अंमलबजावणी आपल्या राज्याला करायची. राज्याच्या तुमच्या राज्याला सोपवलेला आहे. उद्याच्या राज्याचा मनुष्यबळ त्यासाठी जे लागणार आहे त्यासाठी येणारा जो खर्च अंमलबजावणी करता त्यासाठी केंद्र सरकार काय मदत करणार आहे? तर पगाराचा वजा केंद्राने तुमच्यावर टाकलेला आहे पण त्याचा परतावा केंद्र सरकार देणार आहे का आपल्याला? या संदर्भात सुद्धा या निमित्तानं खुलासा होण्याची आवश्यकता आहे. म्हणून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये विशेष करून आपल्याला जी आता पदं आपल्याला जी पदं दिलेली आहेत परंतु आपल्याकडे 1192 असणारे विक्रीकर अधिकारी याच्यामध्ये भाऊ तुमच्या विधेयकामध्ये कुठेतरी समावेश नाही. मला असं वाटतं की या मूल्यवर्धित कर प्रणाली संबंधीचा कलम 10 मध्ये विक्रीकर अधिकारी समावेश आहे परंतु तुम्ही ज्या हे जे काही विधेयक आणलंय याच्यात मध्ये त्याच्यात उल्लेख राहून गेलेला दिसतो. आणि म्हणून आपल्याकडे हे जे 1192 जे विक्रीकर अधिकारी आहेत त्यांच्याकरता मला विशेष करून राज्यकर अधिकारी म्हणून जर त्यांची निवडणूक करू शकलो आपण तर मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्याच मनुष्यबळाचा उपयोग होईल आणि त्या संबंधीचा आपण या निमित्तानं वाटतो विचार केला पाहिजे. आणि म्हणून कलम 6 प्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे एसजीएसटी, सीजीएसटी आणि आयजीएसटी या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी करण्याचं जे दायित्व जे आपल्याला सोपवलेलं आहे मात्र त्याचा खर्च आपल्या अंगावर टाकलेला आहे त्याच्या संबंधीचा खुलासा होण्याची गरज आहे. नाही तर सरकार 2 लाख केंद्र सरकार आपल्यावर अंमलबजावणी करून घेईल. मात्र उत्तर प्रदेशने जे केलंय तर म्हणजे प्रत्येक उत्तर प्रदेश उदाहरण काय द्यावं लागतं माहीत नाही पण उत्तर प्रदेशापेक्षा अध्यक्ष महोदय आपलं कर संकलन हे दुपटीचं आहे. त्यांचं 45,000 कोटी आहे, आपलं 1 लाख कोटी आहे. मात्र त्यांनी वेळेस पाऊल उचलल्यामुळे त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळ त्यांनी जे आता पद निर्माण केलेत, मनुष्यबळ त्यांनी जे त्याचे उपलब्ध केले, आवश्यक ती तरतूद केली. आपण ही कमी काळामध्ये किती वेळा आपण करणार आहात हा खरा आता प्रश्न तयार झालेला आहे. आणि म्हणून मला भीती यासाठी वाटते की आपण आता ईज ऑफ डुईंग बिझनेस कर म्हणतोय, ई सर्व्हिसेससाठी आपण जी यंत्रणा विकसित करण्याचं म्हणतो आपण अध्यक्ष महोदय, परंतु आज आपण काय स्थिती आहे आपल्या सेल्स टॅक्स डिपार्टमेंटची? रात्रभर लोकांना जागावं लागतं, संगणकामध्ये झोपावं लागतं, लवकर ती साईट ओपन होत नाही. बँकेत भरलेले जे कर आहेत पैसे त्याचा ताळमेळ लागत नाही. आणि मग आता व्यापारीच मागणी करायला लागले की आपण मॅन्युअली आपण ते ऑपरेशन करू. मग मॅन्युअली ऑपरेशन करण्याच्या मागणी करदाता करतो. मला वाटतं या संपूर्ण विषयाचं ज्यावेळी आपण चर्चा करतो सभागृहामध्ये या निमित्तानं अपेक्षा एकच आहे की आपण याच्यामध्ये सातत्य कसं येईल, लोकांना त्रास कसा कमी होईल या संबंधीचा ऍक्शन प्लॅन मला वाटतं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. फक्त गेम चेंजर वगैरे म्हणून मोठे शब्द आपण होणार नाही भाऊ. गेम चेंजर म्हणून अंधारात चाचण्यात काय अर्थ नाही. आपल्याला याच्यासाठी एक दीर्घकाळ ऍक्शन प्लॅन आणावा लागेल, लोकांना आश्वासित करावं लागेल. लोकांना या ठिकाणी जसं मगाशी उल्लेख झाला जीएसटी साठी एक अभ्यासक्रम तुम्ही निर्माण करा ना की ज्या जीएसटी अभ्यासक्रमामध्ये सचिव दर्जाचे अधिकारी राहतील. जे कर जीएसटी मुळे अबोलिश होणार आहे
त्या विभागाचे विभाग प्रमुख, उदाहरणार्थ विक्रीकर आयुक्त आता मोकळे होणार आहे, मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील किंवा चार्टर्ड अकाउंट आहेत, नगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत किंवा राज्याचे अर्थतज्ञ आहेत, जे अध्यक्ष महोदय ज्यांना असे व्यासंग या विषयामध्ये व्यासंग आहे, अशा लोकांचा एक अभ्यासगट निर्माण करा, चांगल्या सूचना घ्या. केवळ सरकारी अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर होणार नाही. ज्या समाजातील जे स्टेक होल्डर आहेत, ज्यांच्यासाठी आपण आणलेलं आहे, मला वाटतं त्या स्टेक होल्डरचा अंतर्भाव आपल्या अभ्यास गटामध्ये जर केला तर त्याचा फायदा मदत तुम्हाला होईल, अशी त्यानिमित्तानं आपल्याला विनंती आहे. या नवीन कर प्रणाली संदर्भात पिरियडिकल रिव्ह्यू घेण्याकरता मगाशी पाटील साहेबांनी सुचवल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्ष नेते, गट नेते, विविध राजकीय पक्षाची मंडळी जर आपण अशी एखादी समिती राज्य पातळीवर गठीत करू शकलो सुरुवातीच्या काळामध्ये, नंतर त्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु पुढे राजकीय अभिनेष न ठेवता आपण जर अशा पद्धतीने पिरियडिकल त्याचा आढावा घेऊ शकलो तर मला वाटतं या जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये निश्चितपणे मदत होईल. आणि म्हणून आपण जे जनतेला केंद्रस्थानी ठेवून जी संविधानाची आपण निर्मिती केली, वी द पीपल गिव्ह टू आवर सेल्स इनॅक्ट द कॉन्स्टिट्यूशन, अशी जी आपण म्हटलेलं आहे, मला वाटतं की या सामान्य माणसाला त्या संबंधी आपण त्याला केंद्रस्थानी म्हणून आपण ज्या योजना आखलेल्या आहेत त्याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे. नाही तर पुन्हा बुटभर व्यापाऱ्यांकरता, छोट्या आणि धनरांगांकरता त्या जीएसटीचा लाभ होईल, अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये निर्माण होऊ नये अशी या निमित्तानं अपेक्षा आहे. पुन्हा एकदा या जीएसटीच्या निमित्तानं जी काही सूचना मी केलेल्या आहेत या बाबतीमध्ये आपण त्याचा विचार करावा की ज्यामुळे राज्याच्या जनतेच्या अपेक्षा त्यातून त्या निमित्तानं काही प्रमाणात पूर्ण होतील, अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.